नमस्कार, मी यश टोमरे. आज 27 जून 2024 महाराष्ट्राच्या इतिहासात नोंदवलं जाईल असं पावसाळी अधिवेशन महाराष्ट्रात आजपासून सुरू होत आहे. अर्थात संसदेचे अधिवेशन सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर आता हे महाराष्ट्र विधानसभेचं या पंचवार्षिक मधलं हे शेवटचं अधिवेशन आहे. या अधिवेशनादरम्यान कुठल्या कुठल्या चर्चा होण्याची शक्यता आहे आणि अधिवेशन वादळी होणार असे संकेत आत्ताच मिळायला लागलेत. ज्या पद्धतीनं सत्ताधारी पक्ष मागच्या 2.5 वर्षांचा हिशोब हा मागतोय, त्याचप्रमाणे आता विरोधक जे आहेत ते सत्ता हातात मिळाल्यानंतर या सत्ताधाऱ्यांनी काय काय केलंय याच्यावरती चर्चा करतात. या दरम्यान एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. अमर्त्य सेन यांनी भारत हे हिंदू राष्ट्र नसल्याचं म्हटलंय. या लोकसभेच्या निकालातून जे निकाल समोर आले त्या निकालांच्या माध्यमातून भारत हे हिंदू राष्ट्र नाही असं स्पष्ट होतं, अमर्त्य सेन यांनी म्हटलंय. तर आपण पुन्हा एकदा विधानसभेच्या अधिवेशनाकडे येऊत. या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. या अधिवेशनाला, पावसाळी अधिवेशनाला अतिशय महत्त्व या कारणाने आहे की पुण्यातली पोर्शे कार दुर्घटनेपासून राज्यात उडालेला कायदा सुव्यवस्था जी आहे तिचा जो काही अगदी ती रसातळाला गेली अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलीस अधिकारी बेलगाम वर्तन करत आहेत. तर या बेलगाम वर्तनामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे, अधिकारी गुन्हे दाखल करून घेत नाही आहेत आणि सर्वत्र राज्यात अशी परिस्थिती झाली आहे की मोठ्या शहरांमध्ये ड्रग्सचे पब, बार्स रात्रभर चालत आहेत आणि प्रशासनाला काही घटना घडल्यानंतरच जाग येते. पुणे अपघातात सुरुवातीला जी लपवालपवी करण्याचा प्रयत्न झाला त्याची परिणाम पुण्याच्या कायदा सुव्यवस्था कशी आहे हे दर्शवण्यात आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तब्बल 72 तासांनंतर या प्रकरणावरती बोलण्याला सुरुवात केली. ज्यावेळेला पुण्यातनं सर्वसामान्य नागरिकांचा आवाज उठायला सुरुवात झाली, तरुण पिढीचा आवाज उठायला सुरुवात झाली, त्यानंतर या प्रकरणातले एक 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 छडे लागायला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोपीला ज्या पद्धतीनं वर्तणूक दिली गेली, सुरुवातीला आरोपीला ज्या पद्धतीनं निबंध लिहिण्याची शिक्षा दिली गेली, त्यावरनं असंच वाटायला साहजिक लागलं होतं की पुण्यामध्ये नवे राज्यातच कायदा सुव्यवस्था राहिली आहे का, टिकते का. इकडे महागाई मोठ्या प्रचंड प्रमाणात वाढते, तर दुसरीकडे गुन्हेगारीचं हे स्वरूप आहे. तिसरीकडे शेतकरी वर्ग जो आहे तो शेतकरी वर्ग हा मोठ्या दुष्काळी संकटातून चाललेला आहे. ज्या पद्धतीनं सरकारनं मदत करायला हवी त्या पद्धतीनं सरकार मदत करत नाही आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये कांद्याची निर्यात रोखली गेली, त्यानंतरच्या घडामोडी आणि एकंदरीत साखर क्षेत्रात देखील ज्या पद्धतीने निर्णय घेतले जात आहेत त्यावरनं पुढे आगामी सहकारी जे आत्ताचे साखर कारखाने आहेत त्यांच्यावरती पुढे आगामी काळामध्ये मोठे संकट उभं राहणार आहे. या सगळ्या बाबींचा सर्वंकष विकासाचा जर आपण चर्चा केली आहे विकासाबद्दल, तर काय विकास घडला आणि या अधिवेशनात या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नेमकं कसला संकल्प केला जाणार आहे आणि त्या संकल्पाला परिपूर्णतेनं सामोरं जाण्याची या सरकारची आजची स्थिती आहे का, तो संकल्प ते पार पाडू शकेल का, या परिस्थितीचं वातावरण सध्या देशात आहे. एकीकडे फक्त फोडाफोडीचं राजकारण आणि फोडाफोडीच्या राजकारणाव्यतिरिक्त जनतेसाठी कुठेही न झालेला एक प्रकारचा चांगला कार्यक्रम किंवा राबवला गेलेला चांगला कार्यक्रम आणि एकमेकावर शायरी आणि एकमेकावरती टीका टिप्पणी करून फोडाफोडी करून सरकार टिकवण्यात फक्त मग्न असलेलं हे सरकार, या व्यतिरिक्त या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काय तरतुदी असणार आहेत. कारण ह्या अधिवेशन संपल्यानंतर पुढच्या अधिवेशनाच्या अगोदरच निवडणूक आहे, त्यामुळे शेवटचा कालावधी आहे आणि या शेवटच्या कालखंडामध्ये जर अशी परिस्थिती या सरकारसमोर असेल
दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. राज्यभरात शेतकऱ्यांवर दुष्काळाचं मोठं संकट घोंगावत आहे. दुधाचे दर वाढलेत, तोलचे दर वाढलेत, अशा पद्धतीची दरवाढ होते आहे. दुसरीकडे विद्यार्थिनींसाठी संपूर्ण मोफत शिक्षण देण्याचा जो मानस व्यक्त केला गेला या सरकारकडनं, तो खरोखर या अधिवेशनात मांडला जाईल आणि महाराष्ट्रातल्या सर्व मुलींना मोफत शिक्षण देण्याची जी योजना आहे ती योजना राबवली जाईल. ती राबवणं शक्य आहे का, किंवा ती राबवणे इतका निधी शिल्लक आहे का, राज्याची गंगाजळी किती असेल आणि राज्याची काय परिस्थिती असेल, या संपूर्ण गोष्टी पाहता हे अधिवेशन अतिशय वादळी ठरण्याची शक्यता आहे. रस्त्यांच्या नावावरती करोडो रुपयानं केलेला, अब्जावधी रुपयानं केला गेलेला खर्च, हा खर्च देखील या ठिकाणी त्या रस्त्यांची दर्जा पाहता तो कुठे गेला आणि कुठे काय झालं हेच कळायला मार्ग राहिलेला नाही. विजय वडेवट्टीवारांनी आरोप केला आहे की हे तिघांचं सरकार, हे तिघांचं कॉन्ट्रॅक्टी सरकार आहे, कंत्राटदारी सरकार आहे. कंत्राटदारी सरकार या महाराष्ट्राचा विकासाच्या, पायाभूत विकासाच्या दृष्टिकोनातून काय निधी करत आहे, काय प्रयत्न करत आहे, उद्योग जगतासाठी काय नवीन त्यांनी योजना आणल्यात, हे देखील या आता अर्थसंकल्पातून कळणार आहे. एकंदरीत थोडा वेळ राहिला, थोड्याच वेळात आपल्याला हे सगळं चित्र बघायला मिळेल. पुन्हा भेटूयात.